प्रत्येक जोडप्याचं मातृत्वाचं जे स्वप्न आहे ते घराजवळ राहूनच पूर्ण व्हावं हीच आमची प्रेरणा. तर या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? त्यामुळे वेळेवर योग्य डिसिजन घेणं हे महत्त्वाचं असतं. जे ही पेशंट तुमच्याकडे येतात त्यातील स्त्रियांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? ट्रीटमेंटमध्ये 80% जे आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन असतं. फक्त 20% जे रोल आहे ते ड्रग्सचं आहे. त्यामुळे जर ट्रीटमेंट ही थोडंसं अवघड असतं. तर एकदा TC ओलांडलं की ते स्त्रीबीजची संख्या आणि त्याची गुणवत्ता दोन्हीही कमी व्हायला सुरुवात होतं आणि 35 नंतर एकदम झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळं वयाचं महत्त्व हे खूपच लक्षात ठेवून IVFचं निर्णय घेणं आवश्यक आहे. आजकालची जी जीवनशैली आहे स्त्रियांची त्याच्यामध्ये कोणता बदल तुम्ही सजेस्ट कराल की त्याच्यामुळे ह्या समस्या स्त्रियांना दिसणार नाहीत किंवा येणार नाहीत? आजकाल AIचं जे वाढतं प्रमाण आहे त्याच्याकडे जास्त जोर न देता स्वतःहून प्रोग्रेस करा. अगोदर स्वतः खूप प्रॅक्टिकल नॉलेज घ्या, बुकमधनं नॉलेज घ्या, नंतर ते फाईन ट्युनिंग करण्यासाठी AIचा वापर करा.